काही बुद्धिहीन प्राणी आहेत जे म्हणत आहेत की पत्नी मुलाला सोडून जाणारे बुद्ध योग्य कसे काय। तर अडचण ही आहे की तुम्ही कधी बुद्ध वाचला नाही, बुद्ध समजून घेतला नाही, फक्त बुद्धांचा द्वेष केला। सिद्धार्थ गौतमांचा पुत्र लहान असताना त्यांना सोडून जाण्याचं, परिवर्ज्या धारण करण्याचं एक तत्कालीन कारण होतं। हे कारण म्हणजे रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून कोलीय आणि शाक्य देशांमध्ये युद्ध होऊ नये, मानवी हानी होऊ नये, कुणाचे जीव जाऊ नये आणि दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी। त्यांच्याकडे त्यावेळी फक्त 3च मार्ग होते। पहिला मार्ग होता युद्धात सामील होणे, दुसरा मार्ग होता गृहत्याग, देशत्याग करणे आणि तिसरा मार्ग होता स्वतःच्या परिवारावर बहिष्कार ओढवून घेणे आणि आपल्या आईवडिलांची संपत्ती जप्त होऊ देणे। म्हणून सिद्धार्थ गौतमांनी आपला पुत्र एवढासा असताना गृहत्याग केला, देशत्याग केला आणि परिव्रज्या धारण केली। आणि दुसरी महत्त्वाची बाब, गृहत्याग करण्यासाठी, परिव्रज्या धारण करण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीची सहमती घेतली होती। त्यावेळी त्यांच्या पत्नी यशोधरा म्हणाल्या होत्या की माझा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे। जर मी तुमच्या ठिकाणी असती तर मी सुद्धा युद्धाला पाठिंबा दिला नसता, युद्धात सामील झाली नसती, तर तुम्ही जे करत आहात तेच केले असते। म्हणून बुद्धांच्या बाबत एक शब्द जरी बोलायचा असला तरी अभ्यास करूनच बोलायचं।